17,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात। तर खरीप पीक विमा 2025। तर आता जे की रखडलेला पीक विमा तर 2024-25 तर आता वाटप सुरू, जे की या जिल्ह्यांमध्ये कधी जमा होणार आहे तर हे इकडे 17,000 रुपये याप्रमाणे खरीप पीक विमा 2025चा तुमच्या जिल्ह्यात कधी येणार आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे। जे की पीक विमा वाटप इथं सुरू झालेलं आहे, जे की राहिलेले जिल्हे होते त्याचप्रमाणे आता या जिल्ह्यांमध्ये पीक विमा थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 17 ते 25,000 रुपयाची मदत इथं जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तुमच्या खात्यामध्ये विम्याची रक्कम किती आलेली आहे, जर तुम्हाला आलेली नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे की पीक विमा वाटप कोणत्या जिल्ह्यांमध्ये सुरू झालेलं आहे व किती शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आतापर्यंत जमा झालेला आहे। तर आता पीक विमा वाटप तर यामध्ये जे काही जिल्ह्यांचा समावेश आहे। तुम्ही जर आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर आता यामध्ये जिल्हा अमरावती जे की रक्कम इथं वितरित करणे सुरू झालेले आहे। त्यानंतर इथं जे काही महिना आहे ते नोव्हेंबर 2025। तर आता या महिन्यामध्ये वाटप देखील सुरू झालेलं आहे। त्यानंतर अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया तर आता या जिल्ह्यांमध्ये नोव्हेंबर 2025 आहे। तर आता या जिल्ह्यातील पंचनामे पूर्ण झालेले आहेत। तर त्या जिल्ह्यांमध्ये जे की पीक विमा वाटप इथं आता सुरू झालेलं आहे। सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। तर आता यामध्ये तुमचा जिल्हा त्याचप्रमाणे तुमच्या जिल्ह्यांमध्ये कोणत्या महिन्यामध्ये पैसे तर जमा होण्याची शक्यता आहे। तर आता नोव्हेंबर जे काही वाटप इथं सुरू झालेलं आहे त्यामध्ये अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, त्यानंतर इथे आपलं गोंदिया, भंडारा, नांदेड, परभणी, हिंगोली, बीड, लातूर, धाराशिव, जालना तर आता जालनापर्यंत आलेलो आहोत। तर इथं सुद्धा वाटप देखील सुरू। तर यामध्ये नोव्हेंबर 2025ची जी काही तारीख आहे इथं दाखवण्यात आलेली आहे। तर नोव्हेंबरच्या आतच तुमच्या खात्यामध्ये जमा होईल, जे की या जिल्ह्यांमध्ये आपण जे काही पाहिलेले आहे त्यामध्ये एकूण 18 जिल्हे तर त्यामध्ये जालना, धाराशिव, लातूर, बीड, हिंगोली, परभणी, नांदेड, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती तर या जिल्ह्यांचा समावेश आहे। तर आपल्याला आता खाली यायचं आहे। त्यानंतर डिसेंबर ते जानेवारी 2026 यांमध्ये जे की पंचनामे आता वाटप देखील होणार आहे। तर यामध्ये अहमदनगरमध्ये डिसेंबर जे की अपेक्षित पेमेंट इथं मिळणार आहे, अहमदनगर मंजुरी टप्पा। त्यानंतर इथं सोलापूर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर तर या जिल्ह्यांमध्ये